नमस्कार मित्रांनो. काल एक कस्टमर आला आणि मला म्हणला की मी बी पीच्या टॅबलेट घेतो, पण माझा बी पी तरी पण मेंटेन राहत नाही, वाढलेला असतो. तर मी कालपासून विचारात पडलो, भरपूर विचार केला आणि मला माझ्या वडिलाची, अण्णाची आठवण आली. माझ्या वडिलाचं वय 65 वर्ष आहे. ते शेतात काम करतात, रात्री टाईमावर जेवण करतात, रात्री 9-10 वाजता झोपतात, मोबाईल पाहत नाहीत, सकाळी 5-6 वाजता उठतात आणि अजून दररोजच्या कामामध्ये व्यस्त राहतात. वेगळे जी काही संकट येतात त्याला शांतपणे ते फेस करतात. त्यांच्याकडे इतके संस्कार आहेत, कारण माझं वय आता 35 वर्ष झालं आहे. मी त्यांचे संस्कार पाहत आहे. एकदम रिलॅक्स असतात. किती पण संकट आले तरी ते व्यवस्थित शांततेत हँडल करतात. त्यांच्याकडे चांगले संस्कार आहेत, त्यांचा व्यवहार चांगला आहे, लोकांचं वाईट शिकत नाही, दुसऱ्यांबद्दल निगेटिव्ह विचार करत नाही. म्हणजे मला असं सांगायचं आहे की त्यांची जीवनशैली ही एकदम परफेक्ट आहे आणि त्यामुळे त्यांना बी पी हा आजार नाही, त्यांना कोणताच आजार नाही. त्याचं कारण म्हणजे त्यांची जीवनशैली. म्हणून मला असं सांगायचं आहे तुम्हाला, बी पीसाठी इथं टॅबलेटच नाही, ह्या जगात टॅबलेट नाही. बी पी हा आपल्या स्वतःमुळे होत असतो, स्वतःच्या वाईट सवयीमुळे होत असतो. आपल्याला लहानपणापासून ज्या काही वाईट सवयी लागलेल्या असतात, रात्री उशिरापर्यंत जागणे, मोबाईल पाहणे, व्यवस्थित झोप न घेणे, मीठ जास्त खाणे, व्यायाम न करणे, अल्कोहोल ड्रिंक करणे, तणाव घेणे, दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणे, व्यवहार बरोबर नसणे, हमेशा निगेटिव्ह विचार करणे, यामुळे काय होतं, तणाव वाढतो आणि त्या गोष्टीची आपल्याला एक सवय लागून जाते. जर ही सवय जर आपण बदलली तर आपल्याला बी पीच्या गोळीची गरज नाही. आपण लोकांबद्दल वाईट विचार करतात आणि स्वतःला निगेटिव्हमध्ये टाकतात. हा असाच आहे, हा तसाच आहे, स्वतःला रिलॅक्स ठेवत नाही आणि ह्या सवयी पुढं चालून हायपर टेन्शनमध्ये कन्वर्ट होतात. मी एक विचार केला, बी पी, ब्लड प्रेशर इज ऑल्सो कॉल्ड ॲज हायपर टेन्शन. हायपर म्हणजे जास्त, टेन्शन म्हणजे तणाव. म्हणजे ब्लड प्रेशर हे आपल्या ब्रेनशी कनेक्ट आहे. म्हणजे तणाव वाढला तर आपल्याला बी पी होतो. आपण एन्झायटी, चिंता यामध्ये जातात, यामुळे आपला बी पी इन्क्रीज होतो, वाढतो. म्हणून ह्या जगात बी पीची गोळी काम करू शकत नाही. जर आपण जरी बी पीची गोळी घेतली तरी बी पी आपला वाढलेलाच असेल, जर आपली ही जीवनशैली, आपले संस्कार, व्यवहार जर बरोबर नसले. जी काय आपल्याला पूर्वी लहानपणापासून वाईट सवयी लागल्या आहेत आणि त्या आपण जर चेंज केल्या नाही तर आपला बी पी
ही कोणत्याच गोळीने क्लिअर होऊ शकत नाही. जोपर्यंत आपण ह्या सवयी क्लिअर करत नाही तोपर्यंत बी पी हा क्लिअर होणार नाही. म्हणून हे जे लोक रागीट राहतात, व्यवस्थित झोप घेत नाहीत आणि यामुळे काय होतं, ब्लड प्रेशर वाढतं. मग ह्या लोकांना जी काय हायपर टेन्शनवाले आहे त्यांना आपण एक सायको पण आपण म्हणायला काही हरकत नाही. म्हणून माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस आपले संस्कार, व्यवहार, आपली लाईफस्टाईल ज्यावेळेस क्लिअर होईल त्यावेळेसच बी पी हा आजार दूर होईल. नाहीतर तुम्ही किती पण गोळ्या खाल्लात तरी काहीच उपयोग नाही. तो कस्टमर मला म्हणला होता की मी गोळ्या घेतो तरी पण माझा बी पी वाढतो. म्हणजे त्याचे विचार कसे आहेत. तुम्ही गोळी जरी घेतली आणि तुमचे विचार जर निगेटिव्ह होत असतील, तुम्ही एन्झायटीमध्ये जात असता, हमेशा त्या विचारामुळे, निगेटिव्हमुळे तणाव येत असेल तर तुमचा बी पी वाढणारच. ती गोळी काय करणार का. म्हणून मला एकच सांगायचं आहे तुम्हाला की जो तुमचा सरकलेला बी पी आहे त्याला जर ठिकाणावर आणायचं असेल तर तुम्ही जीवनशैली बदला. जीवनशैली बदलल्यामुळे ॲटोमॅटिक तुमचा बी पी लेवलमध्ये 120 डिवायडेड बाय 80 वरचा 120 सिस्टॉलिक, खालचा डायसिस्टॉलिक. तर थोडक्यात बी पीसाठी या जगात गोळी नाही. बी पीला एकच गोळी आहे, तो म्हणजे आपले विचार, संस्कार, व्यवहार, आपली जी काही लाईफस्टाईल आहे त्यामध्ये व्यायाम, मीठ कमी करणे, तणाव कमी करणे, व्यवस्थित झोप घेणे, ह्याच बी पीच्या गोळ्या आहेत. थँक्यू व्हेरी मच.